2022च्या पुरस्काराकडे वळत आहोत. 2022चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक परभणी येथील रहिवासी अमोल विनायकराव देशमुख त्यांचा काव्यसंग्रह आहे आठ फोडा आणि बाहेर टाका फेका. अमोल देशमुख सर. अमोल विनायकराव देशमुख हे परभणीचे कवी आहेत. आठ फोडा आणि बाहेर फेका हे त्यांच्या संग्रहाचं शीर्षक आहे. आठ फोडा आणि बाहेर फेका हे जात पंचायतींमधून उच्चारले जाणारे, आठ फोडा आणि बाहेर फेका हे जात पंचायतींमधून उच्चारले जाणारे जळत्या निखाऱ्यासारखे शब्द आहेत. निरपराध जीवांना बहिष्कृत करणारे. मिक्स एरिया म्हणजे गाव मोहल्ला व परस्परांना जीव लावणाऱ्या माणसांचा एरिया. पण गावाची परंपरागत घट्टवीण उसवली जाते याचं शल्य हा कवी अनेक अनुभवांमधून मांडतो. त्यांच्या कवितेत त्यांनी एक प्रार्थना केलेली आहे. पूर्वाईच्या डोंगराला करतो मी प्रार्थना, तुझ्या कुशीतून उजाडणारा तो तेजोमय वर्तमान असाच लखलखू दे हजारो भविष्य काळात. जसा सोनेरी कळसावर तसा सफेद घुमटावर दे त्या पाखराच्या पंखात बिजलीचं बळ. उडण्यासाठी गल्ली ते मोहल्ला पडू दे त्यांच्या कानावर फजर ते इशा नि भुपाळी ते हरिपाठ कोणत्याही मोसमात. अमोल देशमुख. मी मान्यवरांना विनंती करते की देशमुख सरांचा सत्कार करावा. कृपया उपस्थितांनी त्यांच्या टाळ्याच्या गरजामध्ये स्वागत करायचं आहे. देशमुख सरांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे एक संसार पोथी. संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, ती बसलेली इनीत वाती पोथी ऐकत ऐकत. संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, ती बसलेली इनीत वाती पोथी ऐकत ऐकत. पोथीतले अर्थ जीवापाड साठून कानात, पोथीतले अर्थ जीवापाड साठून कानात ठेवते हिसाब तिच्या रोजच्या तकलिफीशी घालून सांगड. बाई पोथी ऐकते, बाई पोथी ऐकते आणि कवाशी खून बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच. बाई पोथी ऐकते आणि कवाशी खून बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच. जिला वाचलं तर येतील जिंदगानीच्या पोटातले वेदनांचे कित्येक आशयपट. तिचं जगणं, तिचं जगणं सीतेचं काय, तिचं जगणं सीतेचं काय, अहिल्याचं काय, द्रौपदीचं काय की उर्मिलेचं काय. तिचं स्वातंत्र्य बंदिस्त नियमांच्या अनंत लक्ष्मण रेखांनी आखीव रेखीव. तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत, तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत. जणू दाबलेल्या इच्छांना बांधते ती जळण्या खातर. कापसाची वात काय आणि बाईची जात काय, कापसाची वात काय आणि बाईची जात काय. जिला जळायचेच हे ठाऊक आहे वस्त्रात गुंडाळलेल्या पोथी पुढं. वाती इंता इंता तिला दिसलं, वाती इंता इंता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका बिनाशिंगाच्या गाईला काही बाया पुजताना. वाती इंता इंता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका बिनाशिंगाच्या गाईला काही बाया पुजताना. तेव्हा तिला वाटलं बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होतं जन्माला, बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होतं जन्माला. मान भेटला असता आणि जाता येता लोक पाया पडले असते मुंडकं टेकून पाठीला. तेवढ्यात इकडे पोथी सुरू आहे. महाराज सांगायले तेवढ्यात आणि तेवढ्यात ढग गडाडले, विजा कडाडल्या. पांडवांनी द्रौपदीला लावताच डावावर गरगर फिरले चारही दिशांना भयंकर वादळ. सर्वत्र माजला हाहाकार. पुढं काय
द्रौपदीच्या पदराला कौरवांनी केली सुरुवात सरसर ओढायला आणि त्या बाईला आलं ध्यानात. तिच्या मागून तिचे मालक देताय ढुसण्या. तशी पदराला आवरून सावरून धास्तीनं तटकन उठली ती घरी जायला. खरं सांगायचं झालं तर बाईच्या मुठीत उभं आसमान जरी असलं तर ती घराबाहेर तितकीच पडते जितक्या मंजूर झालेल्या असतात निकषयुक्त वाटा. पुढं महाराजांनी घेतला श्लोक यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथेच देव असतो. जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथे देव असतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं कवितेतून त्यांनी स्त्री जातीचं कटू सत्य आपल्यासमोर मांडलं आहे.